कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. सोलापूर तुळजापूर या मार्गावर अनेक सामाजिक संस्था, संघटना, व्यक्तींकडून भाविकांची सेवा, प्रसाद दिले जाते. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषध उपचार केले जातात. 2 दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, आनंद चंदन शिवे, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमूल, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आखेन, सामाजिक कार्यकर्ते राजू हिरशेट्टी, सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास येमूल, सहाय्यक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली, सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी सोलापूरहून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार दिले. यासाठी मार्कंडेय रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, सेवक, सेवकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. थोरॅसिक सर्जरी, ओपन बायपास होता, न्यूरोसर्जरी होते, त्याच्यानंतर ऑर्थोच्या नी रिप्लेसमेंट होतात आणि 100 बेडचा आयसीयू आहे. पण सोलापुरातील सगळ्यात कमी इन्स्टिट्यूशन मधले सगळ्यात कमी चार्ज करणारं हॉस्पिटल हे आमचं आहे. आणि म्हणून आम्हाला 66 पासून आजपर्यंत एवढा वेळ का लागला, आम्ही इन्कम त्याच्यामधनं कमी घेतो की मॅक्सिमम पेशंटना कसं आपण कमीत कमी याच्यामध्ये करता येईल हे बघतो. ऍट द सेम टाइम जे काही मिळतात तेच त्याच्यामध्ये टाकून आतापर्यंत आम्ही आणलेलं आहे.